नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सो स्पेशल पार्टनर्स अल्पनलिमिट जज जेली आणि कांसे निर्लक पेंट या भागात मी आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्वप्नाली विजय कांबळे या विठ्ठलवाडीतल्या ताई आणि आता दीपक गंगाराम तांबे विरारला. विठ्ठलवाडी ते विरार असा प्रवास नेमका कसा होणार किंवा कसं काही जमलंय ते सगळंच आपण आज जाणून घेणार आहोत. कारण लवकरच लग्न होणार आहे. त्या दोनही कुटुंबांना शुभेच्छा देऊया. कांबळे तांबे कुटुंब या विवाह बंधनामुळे एकत्र येणार आहे. त्यांच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. माझं नाव स्वप्नाली विजय कांबळे. माझं नाव दीपक तांबे. ज्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना पहिल्यांदा पाहिलं पण त्यांच्या चेहऱ्यावरनं मला ते खूप रागीट वाटलेली. त्यावेळेला माझी अशी रिॲक्शन होती की मला जी अशी मुलगी हवी होती तशी मुलगी असं मला मिळाल्यासारखं वाटलं. प्रत्यक्षात ज्यावेळेस मी त्यांच्याशी बोलणं स्टार्ट केलं त्यांचा स्वभाव तसं मला जाणवलं नाही. ते खूप प्रेमळ असे मला वाटले. मला तिच्यामध्ये तिचा स्वभाव, त्याच्यानंतर तिची वागणूक, तिचं बोलणं, त्यांचा शांतपणा तो खूप आवडला मला. माणसाला समजून घेणं, मोठ्या माणसांचा आदर करणं आणि फॅमिलीला धरून चालणं, हे जास्त त्यांच्यामधला गुणधर्म मला आवडला. ह्या गोष्टी मला फार आवडल्या तिला. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून सगळ्यांची. या काकी नमस्कार. ही मम्मी माझी. नमस्कार. या सासू. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. ते काका. बर. त्या मावशी. हो. ते मागे ते दीर आहेत. बर. या मामी, या ननंदबाई, या पण ननंदबाई, या मावशी आहेत माझ्या. ही छोटी बहीण. हो. ही वहिनी आहे, मागे पण वहिनी आहे. ते काका आहेत, ते मोठा भाऊ आहे. नमस्कार. ते काका आहे मागे. बरं. आणि ते वहिनींची आई. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि हे भावाच्या दोन मुली. अरे वा, सगळ्यांची ओळख झाली. हो. तुमचं बालपण कुठलं? इथे विठ्ठलवाडीमध्येच. विठ्ठलवाडीमध्ये. हो. आई बाबा काय करतात? आई हाऊसवाईफ होती आणि बाबा आता जस्ट रिटायर झाले. ATS मध्ये होते ते क्राईम ब्रांचमध्ये. बरं बरं बरं. तुम्ही काय करता? मी माझं ब्युटिशियनचं मी हे करते. तुमचं बालपण? माझं बालपण इकडेच मुंबईमध्ये. राहायला मी विरारला आहे. हां. वडील माझे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतात. आई हाऊसवाईफ आहे. स्मॉल फॅमिली आहे. 2 भाऊ आहेत. आता तुम्ही काय करता? आता मी जॉब करतो. ॲज अ मॅनेजरच्या पोस्टवर आहे. तुमचं शाळा वगैरे सगळं कुठे झालं? शाळा माझी विठ्ठलवाडीलाच झाली. सगळं विठ्ठलवाडी. सगळं विठ्ठलवाडी. हो, सगळं तिथे. कॉलेज कल्याणमध्ये. कॉलेज कल्याण. हळूहळू आला तिकडे. हो ना. आणि आता एकदम पलीकडे जाणार आहात. हो ना, विरारमध्ये. विरार. कसं वाटतंय? थोडीशी भीती पण वाटते आणि आनंद पण होता. भीती आणि आनंद दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. हो. तुमच्याकडे काय सगळं आनंदाचंच आहे? हो, सगळं आनंदाचं. हो ना. होय. तुम्हाला भीती? बिलकुल नाही. हां, बिलकुल नाही. उद्यापासून वाटेल. कधी आहे लग्न? लग्न 22 डिसेंबरला. अच्छा अच्छा. म्हणजे 22 नंतर वाटेल. हो की नाही? पण जमलं कसं लग्न? सोशल मीडियावर आमची ओळख झाली. म्हणजे ओळख म्हणजे ओळख मीन्स ह्यांची रिक्वेस्ट आली होती मला आधी आणि नंतर मग 2 दिवसानंतर मी एक्सेप्ट केली. आणि त्याच्यानंतर मग ॲक्च्युली 2 वर्ष असं फक्त फोन कॉन्टॅक्ट होतं आमचं. पण नंबर कसा मिळाला? काय हो? नंबर मग व्हॉट्सअप नंबर मागितला, मग सेंड केला, पाठवला. हां. आणि नंतर मग व्हॉट्सअपवर थोडंफार बोलणं झालं. मग फोन कॉन्टॅक्ट चालू झालं. किती वर्ष? एक साधारण 2 वर्ष. बरं चाललंय दोघांचं. 2 वर्ष. आणि मग या 2 वर्षात संपर्क होता तुम्ही? हो, 2 वर्षात रेग्युलर बोलत होता तुम्ही? हो, रेग्युलर. मग भेटण्याचं ठिकाण कुठलं? भेटण्याचं ठिकाण असं काय निश्चित नाही. म्हणजे डायरेक्टली म्हणजे आता लग्नाचाच विषय आहे तर मग डायरेक्ट घरीच गेलो. म्हटलं तुमच्या आई वडिलांना सांगा. नाही ते घरी गेलात पण त्याच्या आधी भेटलोच नाही. काय सांगताय? नाही. डायरेक्ट मी ज्यावेळेस ते घरी आले ना त्यावेळेस फर्स्ट टाइम त्यांना मी समोरासमोर बघितलं. आणि याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा? हां, तसं सगळे घरचे आहेत ना. आहेत ना. 2 वर्ष तुम्ही नुसते फोनवर बोलत? हो, 2 वर्ष. पण असं कधी विषय नाही, भेटण्याचा विषय नाही, काही नाही? तुम्ही कधी विठ्ठलवाडीला गेला नाही? नाही, बिलकुल नाही.
माहिती आहे विठ्ठलवाडी कुठे आहे? हो, विठ्ठलवाडी कुठे आहे? माहिती आहे. ठाण्याच्या नंतर आपल्या कल्याणच्या नंतर विठ्ठलवाडी आहे. तुम्ही विरारला कधी गेलेलं नाही? नाही, कधीच नाही. आता जाणार? हो. काय वेगळंच आहे हे सगळं. मग 2 वर्ष काय रोज बोलत होता? हां, फोनवरच फक्त कॉन्टॅक्ट. पण तुम्हाला कधीच भेटावं असं पण नाही वाटलं? भेटायला वेळ नव्हता ॲक्च्युली, तर रिटेल इंडस्ट्रीजमध्ये असल्यामुळे वेळ बरोबर कमी बरोबर. आहे. त्यामुळे दुकान त्याच्यामुळे स्टोअर्स असतं तर मग वेळ कमी मिळेल. वेळ नाही मिळायचा, त्यासाठी मग भेट एवढा नाही व्हायची. आणि मग हे घरी आले डायरेक्ट? हो, डायरेक्ट मग त्यांच्या फॅमिलीला घेऊन ते घरी आलेले. मग त्यावेळेसच फर्स्ट टाइम मी भेटली त्यांना. 2 वर्ष बोलतायत पण एकमेकांना भेटले नाहीत. काय काकी तुमचं काय म्हणणं आहे? हो, नाही भेटलेच नाही, खरंच नाही. मी कुठे म्हणतोय, तुम्ही कुठे होता तिकडे? काकी आपलं सांगतायत ते भेटले नाही. पण काय हो, मग तुमच्या घरी कसं सांगितलं की, किंवा तुमच्या घरी की ही सगळी मंडळी येणार आहेत हे कळलं? ॲक्च्युली घरी लग्नाचाच विषय चालू होता. मागणे दुसरे बघत होते, तर मी बोललेली मी असा मुलगा पसंत केला आहे, तुम्ही एकदा त्यांना भेटून घ्या. मग यांना सांगितलं की घरचे माझे लग्नासाठी बघतात ते, तुम्ही तुमच्या घरच्यांना घेऊन या. त्याच्या आधी बोलणं नाही त्याच्या घरच्यांशी? आधी नाही, ॲक्च्युली तर लग्न तर करायचंच आहे. मग डायरेक्ट आता मुलगीच पाहायला येतोय ना, फोन करून सांगितलं की आम्ही येतोय करून. आई वडिलांना सांगितलं अशी अशी मुलगी आहे. आणि मग काय घरी आल्यावर काय पसंतीचा प्रश्नच नव्हता? हो. आणि 2 वर्षापूर्वीच झालेली होती. पण घरी कोणाला असा डाऊट नाही आला की तुम्ही सांगितलं 2 वर्ष नाही, घरी सांगितलं होतं की 2 वर्ष मी बोलते म्हणून? हो. आणि तुमच्या घरी काय माझ्या सांगितलं? घरी सांगितलं होतं आईला हां. की असं असं आहे मुलगी. तर म्हटलं बघूया, म्हटलं थोडासा वेळ दे मला, तर कधी जाऊया. तर म्हटलं थोडा वेळ द्या, मी थोडा वेळ काढतो, मग आपण जाऊया. मग थोडा वेळ निघाला, मग त्यानुसार जाऊन बोलणी ते म्हणजे मागणी घातली. आता लग्न 22 तारीख. हो, 22 डिसेंबर. मग आता काही टेन्शन आहे का हो? नाही, कसलं टेन्शन. पण लग्नानंतर काय असतं म्हणजे मला माहीत नाही. जेव्हा लग्न होतं आजपर्यंत तुम्ही एकटे बिनधास्त असे होता, लग्नानंतर काय? लग्नानंतर भरपूर सारी बंधनं येतात ना, म्हणजे रात्री लेट उशिरा घरी जाणं, बाकी सगळ्या गोष्टींवर हां. लेट जाऊ शकत नाही. नाही पण मला सांगा, आता का जाऊ शकता आणि नंतर का नाही जाऊ शकता? आता आईला तर समजावू शकतो. हां. आणि म्हणजे बायकोला नाही समजत? आई समजून घेईल, बायको नाही समजून घेऊ शकत ना. काय हो, काय म्हणणं आहे तुमचं? समजून ते घेईल, पण घरी लवकर आलं पाहिजे ना. किती वाजता? आतापासूनच अपेक्षा. अरे 10ला दुकान बंद होतं स्टोअर. 12 पर्यंत 2 तास एक्स्ट्रा देते ना. 12 वाजता हां, यायचं. मग बरं आहे तुम्हाला 12 वाजेपर्यंत. मग एवढाच देते ना चान्स. आणि सकाळी कितीला निघणार घरून? सकाळी मी 8:30-9 वाजेपर्यंत निघतो, 9 o'clock. आणि सुट्टी कधी असते तुम्हाला? सुट्टी वीकडेजमध्ये केव्हाही असते ना, एक दिवस सुट्टी असते. असते. मग तो दिवस ते कुठेही जाणार नाही? हा, तो दिवस तर घरीच फॅमिली सोबत. हा, मित्रांबरोबर वगैरे? नाही, आता आता चालू आहे, नंतर थोडंफार कमी होणार. कसं काय कमी होणार? का कमी होणार? बंधन असलं त्यानंतर काय हो, काय बंधन असतात सांगा ना मला जरा प्रश्न पडलेत म्हणून. काय 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 बंधन असतं? काय नाही, घरातच आता लग्न झाल्यावर घरातच लक्ष वगैरे द्यायचं ना, सगळं संसार करायचा म्हणल्यावर. मला सांगा, एक दिवस सुट्टी असणार, तेव्हा हे मित्रांबरोबर गेले पिकनिकला, तर काय म्हणणं असेल तुमचं? मी पण जाईल सोबत ना, मी घरी कशी थांब. ते फक्त मित्र जाणार आहेत? मग आता इतकं वर्ष केलं ना मित्रांबरोबर. बस झाले, मित्र हो. बंद. हा, आता मित्र शटर बंद मित्रांचं. हा, कळलं? 10ला कसं शटर बंद होतं स्टोअरचं, तसं आता मित्रांचं शटर बंद करून टाका. पण काय आता मला सांगा, तुम्ही त्या कुटुंबात जाणार, कोणालाच ओळखत नाही? हा, ओळखते आता, एंगेजमेंट झाली तेव्हापासून. तेव्हापासून ओळखताय. मग आता तुमच्या घरात काय सध्या सुरू आहे? लग्न आता सगळे लग्नाचीच धावपळ चालू आहे सगळ्यांची. काय विचार आहे की आता लग्न होणार, आपण त्या कुटुंबात जाणार, ज्या कुटुंबात आजपर्यंत आपण होतो त्या कुटुंबात आपल्या मनाप्रमाणे होतो. पलीकडे गेल्यानंतर बऱ्याचदा काही बंधनं येऊ शकतात किंवा काय, याचं दडपण असतं ना? हो, असतं. इथं सगळं घरी हट्ट पुरवून घ्यायचे ना, मम्मी वगैरे सगळं हे करायचे. म्हणजे घरात काय नसलं तरी म्हणजे मम्मीला सांगू शकायचे. इकडे थोडंसं बोलायला सासू पण आहेत चांगल्या, पण थोडंसं एकदा विचार करूनच बोलावं लागेल ना. असं मम्मीला कसं डायरेक्ट बोलवायची ना. तर जरा बंधनं येतील असं बंधन येतील, वाटतं. हो. लग्न कधी ठरलं तुमचं? साखरपुडा वगैरे कधी झाला? 12 मे. 12 मेला. मे. हा, अरे म्हणजे 2019. जवळजवळ 7-8 महिने मिळाले तुम्हाला? हो. मग तेव्हा किती वेळा भेटले? तेव्हा भेटलो. तेव्हा भेटलो, 2-3 वेळा भेट झाली. कुठे? म्हणजे काय फंक्शन वगैरे असेल त्यानुसार. नाही, दोघेच कधी भेटला? दोघेच नाही, म्हणजे फंक्शननुसारच भेटलोय, असं दोघेच तर नाही. काय हो, नाही, कसं शक्य आहे हो? नाहीच भेटलो. हा, नाही भेटलो. लग्नानंतर पण? म्हणजे साखरपुड्यानंतर? लग्न साखरपुड्यानंतर फंक्शन, फॅमिली फंक्शन वगैरे होते. म्हणजे फॅमिली सोबतच एक पण सध्या तुम्हाला काय प्रॉमिस वगैरे दिलंय फोनवरून, लग्नानंतर तुला चंद्रावर नेईन वगैरे असं? नाही नाही, तसं काय नाही. नाही नाही. नाही, असं काही नाही. बरं, आता या गप्पा सुरू असताना पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. हा चेंडू आपटायचा आणि आपटून वरच्या चौकोनातून जायला पाहिजे.
20 संधी आहेत दोघांना मिळून. दोघांची मिळून गुणसंख्या 10 झाली की बक्षीस मिळणार. 1 2 3 4 5. तुम्ही आता काढा काय तो राग, सगळा राग काढून टाका आता. 6 7 8 9 10. तुम्ही आता 11 12 13. अभिनंदन. झी मराठीकडून हा आहेर. अभिनंदन. अभिनंदन. मला आता तुमच्या आईशी बोलायचं आहे. तुमची मुलगी आता सासरी निघाली आहे, काय वाटतंय आता? कसा स्वभाव आहे मुलीचा? रागेट पण आहे, प्रेमळ पण आहे. कळलं का हो? हं? ते मित्र आत्ताच बंद करा. शाळेत असताना कधी हट्टीपणा केलाय? पहिल्यापासून तसंच आहे. सासूबाई, काय वाटतं आता सुनेच्या स्वागतासाठी तुम्ही तयार आहात सगळे? तयार आहे. तयार आहे ना? सून तुमच्या घरात येते, काय अपेक्षा आहेत सुनेकडून? काही नाही, तिने आपलं करावं, व्यवस्थित राहावं, बस हीच अपेक्षा. त्यामुळे आनंदात राहा. ह्या सुखी संसार तिने करायचा आणि सुखाने राहायचं. आणि मुलाला काय सांगणं आहे, सल्ला? मुलाला सांगणं आहे की आता जे काय आहे ते तुझं सगळं व्यवस्थित लिमिटमध्ये झालं पाहिजे, वेळच्या वेळेवर घरी आलं पाहिजे, मित्रमंडळी कमी केली पाहिजे. आहेत सासू तुमच्या बाजूने, आहेत सासूबाई. कारण एक मुलगी तुमच्या घरात येते म्हटल्यानंतर ती सून येते ती आपली मुलगीच आहे. बरोबर. द्या सासरे बोनकडे. पण जे आहे हे चांगलंच आहे. फक्त सुनेकडनं अपेक्षा काय आहेत तुमच्या? काय तशी काय अपेक्षा नाही आहे. नाहीये. आणि मुलाकडून? मुलाकडून पण नाही काय. बहिणीकडे द्या. काय ताईचं लग्न आहे? हो. काय आठवणी येतात अशा वेळेला? भांडणं होतात खूप. मग आता जसजसं लग्नाची तारीख जवळ येते भांडणं कमी व्हायला लागली की नाही? हो. हा, कोण जास्त भांडतं? तीच. कुठल्या गोष्टीवर भांडायचा दोन बहिणी? असंच काही पण. कोणाचा आवाज मोठा आहे दोघींमध्ये? माझा. अरे बापरे, काय हो? बावीस डिसेंबर दोघींच्याही डोळ्यामध्ये दाटू लागलेलं आहे. उद्यापासून भांडणं एकदम कमी होणार नक्की. पण साधारण कुठल्या गोष्टीमुळे सुरुवात कशी होते भांडणाची, सांगा ना जरा. काय नाही, छोट्या छोट्या गोष्टीवरून होतातच. म्हणजे आज सकाळी काय झालं? आज सकाळी तर ती लवकर निघाली होती. कुठलंही कारण चालतं? हा, मला टाइम टू टाइम सगळं कामं व्यवस्थित केले ना ते आवडतं. थोडासा लेट झालं की मी त्याच्यामुळे चिडचिडपणा होतं असं. मग काय रिॲक्ट होता, कशा होता रिॲक्ट? मी असं बोलते टायमाचं बंधन पाळा तुम्ही, कळत नाही का तुम्हाला असं. ह्याच्यावरनं मग ती बोलणार असं होणार काय झालं जरा थोडंसं लेट झालं तर. हा. आता उद्यापासून हे सगळं 22 तारीख नंतर कमीच होणार आहे. काळजी करू नका, पण दोघांचं प्रेम आणि जिव्हाळा असाच कायम ठेवा. तिथे तुमच्या भावाकडे काय आता ताईचं लग्न होत आहे? हो आहे ताईंचं, बस तिला सांगणं एवढंच आहे. तिने आता नवीन घरी चालली आहे, राग थोडा मर्यादित ठेवावा, सगळ्यांना सांभाळून व्यवस्थित. आईवडिलांच्या घरी सगळेजण एकमेकाला समजून घेतात, पण सासरी गेल्याच्या नवीन पाहुणे नवीन माणसं असतात, कोण समजून घेतं कोण घेत नाही. तिला एवढंच माझ्याकडून एक इच्छा आहे सांगणं आहे की सगळ्यांना समजून घेणं आणि व्यवस्थित राहणं. आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? मुलाकडून पण तीच अपेक्षा आहे की तिला सांभाळून घेणं, कारण की साहजिकचे जे आहेत तेच आहेत. आता ती त्याच्या भरोशावरती चाललेली त्या घरी, तिला सांभाळून नेणं हे माझी त्यांच्याकडून विनंती. बरं, अजून कोणी बोलणार आहे का? द्या माईक. पहिल्यापासून तुमचं अभिनंदन करतो की 12 वर्षातले 10 वर्ष कमीत कमी तुम्हाला टी शर्टमध्येच पाहिलं. आज शर्ट घातलं म्हणून अभिनंदन. थँक्यू. वा, बोला. सुनबाई छान आहे, मुलगाही छान आहे. एकच इच्छा आहे की त्यांनी संसार चांगला करावा. व्हेरी. तुमच्याकडचं कोण आलंय भावंडांपैकी? भाऊ आले मला. द्या भावाकडे. वहिनी येते घरात, काय दादाला काय सांगणं आहे? नाही, दादाला काही तसं सांगणं नाही की कसं आहे की दोघांनी पण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग
आमची फॅमिली तर छोटीशीच आहे, त्याच्यामुळे असं काहीच नाही की, आणि त्या बहिणीनं पण काय असं बंधन नाही की तुम्ही हे करू नका ते करू नका, फ्रीडम भरपूर आहे. तर एकमेकांनी समजून घेतलं पाहिजे हीच आमची इच्छा आहे. दादाचं आत्तापर्यंतचं जे होतं मोकळेपणा हां, तो थोडा कमीच होणार आहे आता. होणारच आहे. काय कॉन्फिडन्स, काय विश्वास आहे बघा. हां, बरं बरं. आता या गप्पा सुरू असताना या दोघांसाठी हा दुसरा खेळ सोपा आहे. तुम्ही एक चित्र काढायचं आणि ते चित्र घरातल्या सगळ्यांनी ओळखायचं. त्यांनी ओळखलं की बक्षीस मिळणार. पहिलं चित्र तुम्ही काढा. लसूण. अभिनंदन काकी. चला पहिलं बक्षीस मिळालं. तुम्ही दहा, 9, 8, इथे पण दाखवा. 7, 6, बोलू नका. 5, कासव. 4, माशी, 3. मुंगी, मुंगी, माशी, मधमाशी. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा. अभिनंदन. तुमच्या अपेक्षा सांगा हो 3 मिस्टरांकडून. रात्री लवकर घरी येणे. मान्य? मान्य आहे. बघा टीव्हीवर सांगताय. हा. हो मान्य. 2, मित्रमंडळी सगळे कमी करावी. हो हा, कमी झालंच आता सुरुवात. 3, 3 जसं आतापर्यंत त्यांनी मला समजून घेत असंच पुढे लाईफ टाईम समजून घ्यावं. म्हणजे माझा राग सहन करतात तसंच समजून घ्या. आतापासून राग म्हणजे कसा समजून घेतात? म्हणजे मी रागवले कधी ते रागवत नाही माझ्यावर. तुम्ही तरी कशाला रागावता मग? येतो राग पण मला. थोडं कमी करा ना. बरं असतं ना संसाराला. होईल थोडं. जास्त आनंदाने संसार होईल. हो की नाही? हो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. माझ्या फक्त एक 3 अपेक्षा अशा आहेत की हिने फक्त राग थोडा कमी करावा आणि थांबा आधी विचारूया. काय हो, होणार आहे का? होईल. कधी? उद्यापासूनच. अरे वा. नाही, आजपासून करा. 1. हा, दुसरं? घरच्या सगळ्या माणसांना समजून घ्यावं आणि प्रत्येकाचा एक आदर करावा. प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. बरं. काय मान्य? मान्य, हो. मान्य. आज एक शब्द द्यायचा असेल तर कुठला शब्द द्या? शब्द असा की म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. अरे वा. प्रत्येक गोष्टीची मी दक्षता देईन. म्हणजे लाईक आपण बघायला गेलो की फायनान्शियली पासून बाकी तिच्या इच्छा आकांक्षा ज्या काय असतील त्या सगळ्या पूर्ण करेन. पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. प्रयत्न. वा वा, खूप छान. तुम्ही? म्हणजे आता जसे त्यांच्या आई वडिलांची ते काळजी घेतात, माझ्याही आई वडिलांची तशीच काळजी घ्यावी त्यांनी घ्यावी. हां. अच्छा. आणि आणि मी असं सगळ्यांचा आदर तर करेलच घरच्यांचा. आणि घरामध्ये कोणाला म्हणजे असं हे करणार नाही, दुखावणार नाही. दुखावणार नाही. घरच्यांचा सगळ्यांचा राग रात्री तुमच्यावरच काढील. सगळा दिवसभराचा डबा भरून ठेवीन, आल्याबरोबर तुम्हाला. नाही, पण हसत राहा, आनंदात राहा. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा आहेत. आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? पूर्ण फॅमिलींची. माझ्या रागामुळे त्यांना मी त्यांचं मन दुखवलं असेल, त्यांची सगळ्यांची क्षमा. क्षमा. तुम्ही? मी माझ्या आई वडिलांची. थोडासा लेट केला लग्नासाठी, थोडा उशीर केला. या दोघांनाही शुभेच्छा. आणि आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू. झी मराठीकडून ही भेटवस्तू. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून ही चांदीची अन्नपूर्णा. आणि ताईला तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. या दोघांच्याही सुखी संसारासाठी शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.